नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान भक्ती नवोदय क्लासेस तेजस बॅच 2.5 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण सुरू केलेले संख्या व संख्या पद्धती हे पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला संख्या वाचन अब्ज संख्यापर्यंत आपण संख्या वाचन शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आपण स्थानिक किंमत कशी काढायची, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कशी काढायची हा मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचे प्रकार काय असतात हे आपण शिकणार आहोत. बघा, संख्येच्या प्रकारामध्ये जे आपण पद्धत घेतोय नवोदयमध्ये ती दशमान पद्धत आहे. दशमान पद्धतीनुसार आपण काय करतो, संख्येचं वाचन आणि त्याची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हे आपण काढत असतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की संख्येमध्ये दुहेरी पद्धत असते. त्याच्यानंतर संख्येमध्ये अजून अष्टेरी पद्धत असते, षटक पद्धत असते, जे की कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाते. बायनरी मेथड, डेसिमल, त्याच्यानंतर ऑक्टा डेसिमल आणि हेक्साडेसिमल अशा काही नवीन पद्धती या संख्या लेखनामध्ये वापरतात. पण आपण जनरली काय करतो, दशमान पद्धत वापरतो आणि या दशमान पद्धतीमधले काही आपण संख्येचे प्रकार या ठिकाणी बघत आहोत. बघा, पहिला जो प्रकार आहे संख्येचा तो आहे नैसर्गिक संख्या. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, नॅचरल नंबर. ज्या संख्येची सुरुवात एकापासून होते, ज्या संख्येची सुरुवात एकापासून होते त्याला काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या म्हणायचं. आणि ह्या संख्या कुठपर्यंत जातात, अनंत पर्यंत या संख्या असतात. म्हणजे एक पासून सुरू करायचं, 1 2 3 4 5 असं कुठपर्यंत, अनंत पर्यंत ज्या संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर म्हणतो. आणि हे जे नॅचरल नंबर असतात हे कोणत्या अक्षराने दाखवायचं, n या अक्षराने दाखवायचे. ठीक आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की सर मग शून्य कुठं गेला, बरोबर आहे. मग शून्य कशामध्ये येतो, तर त्याच्यानंतरची जी संख्येचा प्रकार आहे पूर्ण संख्या, या पूर्ण संख्येमध्ये शून्य आणि एकच्या नंतरच्या सगळ्या संख्या यांचा समावेश होतो आणि त्याला काय म्हणायचं, पूर्ण संख्या असं म्हणायचं. मग पूर्ण संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात, W या अक्षराने दाखवतात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात शून्यापासून या सुरू होतात आणि त्या कुठपर्यंत जातात, अनंत पर्यंत जातात. दोन प्रकार आपण बघितले. पहिले आहेत नैसर्गिक संख्या आणि दुसरे आहेत पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या n अक्षराने दाखवायच्या, पूर्ण संख्या W अक्षराने दाखवायच्या, कारण त्याला इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात म्हणून ह्याला W अक्षराने दाखवायचं. पुढे आल्याच्या नंतर बघा, पूर्णांक संख्या असतात. तिसरा प्रकार कोणता, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येला काय म्हणतात, इंटिजर म्हणतात. आ या अक्षराने दाखवू शकतात. मग ह्याच्यामध्ये कशा कशा समाविष्ट होतो, धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक. नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल. धन पूर्णांक म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह नंबर, आणि ह्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह इंटिजर्स असं म्हणू शकतो. मग ह्याच्यामध्ये या दोन्हीचा समाविष्ट असतो आणि शून्य देखील याच्यामध्ये घेतला जातो. ह्याला अजून जर आपल्याला समजायचं असेल की नेमके नंबर कसे असतात, तर आपण नंबर लाईन वरून लक्षात घेऊ शकतो की एक नंबर लाईन असते. नंबर लाईन म्हणजे काय, संख्या रेषा. बघा, शून्यापासून काय होते, याची सुरुवात होते. जर तुम्ही काय झालं, आपल्या उजव्या हाताला म्हणजे संख्या रेषेच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या बाजूला, बरोबर आहे, आपण जर चालत राहिलो तर इकडे आपल्याला कोणते पॉझिटिव्ह नंबर दिसतात, जे की नंबर काय होतात, इकडे वाढत जातात उजव्या हाताला. आणि इकडे डाव्या हाताला नंबर काय होतात, कमी कमी. इकडे तुम्हाला ऋण संख्या दिसू शकतात. -1, -2, -3, -4, -5 असं इंग्लिश मध्ये म्हणतात. मराठीमध्ये ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 असं आपण म्हणू शकतो. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जेवढी आपल्याला इथं ऋण संख्या इकडची दिसणार आहे डाव्या बाजूची, ती संख्या काय असते, उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा नेहमी लहान असते. मग इथे एक उदाहरण घेतलंय मी, -1000 हे -1 पेक्षा, ऋण 1 पेक्षा काय असतात, लहान असतात. समजलं. मग थोडं आपण बघा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, ह्या 3 बेसिक गोष्टी आपण शिकल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा वास्तव संख्या बघाव्या लागतात, ज्याला रिअल नंबर आपण असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय येतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या असं 2 गट इथं आपल्याला बघायला मिळतो. मग परिमेय संख्यामध्ये काय असतो, परिमेय संख्यामध्ये P/Q म्हणजे अंश आणि छेद याच्या रूपामधल्या ज्या संख्या असतात त्याला आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या असं म्हणू शकतो, अंश आणि छेदातल्या. बरोबर आहे. मग इथं उदाहरण दिलंय 1/2, 2/3, 3/4 अलग लक्षामध्ये. वरची जी संख्या असते त्याला म्हणायचं अंश, खाली जी असते त्याला म्हणायचं छेद
आणि ही जी रेषा असते ह्याला म्हणायचं भागाकाराची रेषा, डिव्हिजन लाईन असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढे गेल्याच्या नंतर काय आपल्याला अपरिमेय संख्या बघायला मिळतात. अपरिमेय संख्या म्हणजे काय? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये टुपी सट्स आपल्याला इथं बघायला मिळतं. बरोबर आहे. संख्येच्या डोक्यावरती असं काय आहे? वर्गमुळाचं चिन्ह इथं आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये बघा वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 11, वर्गमुळात 13. बरोबर आहे. आता बघा हे का? कारण ह्यांचं काय निघत नाही, डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या असं म्हणायचं. पुढे गेल्याच्या नंतर एक नवीन प्रकार त्रिकोणी संख्या, ह्या काल आपण बघितल्या होत्या. बरोबर आहे. त्याचा आपण काही रिकॅप बघू. बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय? की ज्या संख्या आपल्याला एका त्रिकोणाच्या स्वरूपात मिळू शकतात. ही एक आयडिया केली आपण इथं. बघा तुम्ही बघू शकतात पहिल्या वेळेला एक पॉइंट आहे, त्याच्यापासून एक त्रिकोण तयार झाला. एक त्रिकोण तयार झाल्याच्या नंतर काय आलं? पहिला एक घ्यायचा, पुन्हा किती? 3 3 त्याचे पॉइंट आहेत. पुन्हा अजून त्रिकोण तयार करू आपण 1 2 3 असे त्रिकोण तयार केले. मग बघा 1 2 3 4 5 6 तिसरी त्रिकोणी संख्या किती आहे? 6. मग तुम्ही म्हणाल सर हे काय आहे? असं ह्याच्या थ्रू काय होतं आपल्याला? त्रिकोणी संख्या ह्या डायग्राम मधून काय होतात आपल्याला समजतात, चित्रामधून. त्याला शोधण्यासाठी एक सूत्र आहे, n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. हे त्रिकोणी संख्या शोधण्याचं सूत्र आहे. मग इथं n म्हणजे काय घ्यायचं? कोणती पण ज्या नंबरची आपल्याला काय काढायची? त्रिकोण संख्या काढायची, तो नंबर इथं घ्यायचा. उदाहरणातून स्पष्ट केले. 5वी त्रिकोणी संख्या कोणती असा जर प्रश्न आला तर काय करायचं? n च्या ठिकाणी किती ठेवायचे? 5. आणि ते कुठं ठेवायचे? सूत्रामध्ये. बघा n म्हणजे किती ठेवले? 5. पुन्हा हा n म्हणजे पुन्हा 5 प्लस 1 कंस जशाला तसा छेद किती? 2. 5 आणि 1 6 6 6 पंचे 30. 30 ला कितना भागायचं? 2 ने. किती आलं मग? 15. मग 5वी त्रिकोण संख्या किती आहे? 15 आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं 9वी त्रिकोण संख्या कोणती आहे? 9वी त्रिकोण संख्या जर काढायचं असेल तर यांच्या ठिकाणी किती ठेवावं लागेल आपल्याला? 9 ठेवावं लागेल. बरोबर आहे. मग 9 जर ठेवला आपण तर बघा 9 कंसामध्ये 9 अधिक 1, मग हे 9 आणि 1 किती झाले? 10. 10 9 90. 90 च्या अर्धे करा, भागिले 2 म्हणजे अर्धे करायचे. किती आलं मग? 45 45 आलं. ही काय आहे? 9वी त्रिकोण संख्या आहे. बरोबर आहे. तुम्ही अशी कोणतीही त्रिकोण संख्या काय करू शकतात? काढू शकतात. बघा 5वा प्रकार आपण डिस्कस केला, त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर अजून काही मजेशीर संख्या आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण वर्ग संख्या किंवा चौकोनी संख्या किंवा कम्प्लीट स्क्वेअर नंबर त्याला आपण म्हणतो. मग बघा संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा. संख्येचा वर्ग म्हणजे काय? त्याच संख्येने त्या संख्येला गुणायचं. 1 चा वर्ग 1 गुणिले 1 1 1 1. 2 चा वर्ग 2 गुणिले 2 बेदुने 4. 3 चा वर्ग 3 गुणिले 3 9. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 4 चौक 16. 5 चा वर्ग 5 गुणिले 5 25. पुढची संख्या कोणती आहे हे तुम्ही सांगायचे. 6 गुणिले 6. बरोबर आहे. ह्याचं उत्तर तुम्ही इथं लिहू शकतात किंवा कमेंट मध्ये लिहा. त्याच्यानंतर अजून काही मजेशीर प्रकार आपल्याला बघायला मिळतो. समसंख्या आणि त्याला उलट काय असतात? विषम संख्या. बरोबर आहे. बघा 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किंवा सोप्या भाषेत 2 च्या पटीतल्या ज्या संख्या असतात त्याला काय म्हणायचं? समसंख्या म्हणायचं. जसे की 2 4 6 8 10 12 14 16. पुढची कोणती? 18 20 22. बरोबर आहे. त्याच्यानंतर विषम संख्या म्हणजे काय? ज्या सम नाहीत त्या विषम, म्हणजे 2 ने भाग न जाणाऱ्या संख्या किंवा 2 च्या पट्टीत ज्या नाहीत त्याला काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. जसं की 1 3 5 7 9. इकडे ज्या नाहीत त्या कुठं घ्यायच्या? विषम मध्ये घ्यायच्या. ओके. मग आता तुम्हाला टास्क आहे. तुम्हाला काय टास्क आहे? की तुम्हाला 1 ते 500 पर्यंत समसंख्या आणि विषम संख्या वेगळ्या करायच्या. बरोबर आहे. मग इकडे 1 लिहिला की इकडे 2 लिहायचा, इकडे 3 लिहिला की इकडे 4 लिहायचा, इकडे 5 इकडे 6 असं करत करत कुठपर्यंत जायचं? 500 पर्यंत जायचं. हा एक टास्क तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे? तुम्हाला 100 त्रिकोणी संख्या शोधायच्यात. 100 त्रिकोणी संख्या कोणत्या? त्रिकोणी संख्या शोधायच्या. ठीक आहे. हे 2 टास्क तुम्हाला आज करायचे आहेत. ओके. मग बघा आज आपण काय काय डिस्कस केलेलं आहे? नैसर्गिक संख्या काय असतात? पूर्ण संख्या काय असतात? पूर्णांक संख्या काय असतात? पूर्णांक संख्येमध्ये 2 धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक आणि शून्य पण त्याच्यामध्ये घ्यावा लागतो. त्याच्यानंतर वास्तव संख्या, रिअल नंबर, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्येमध्ये
अंश आणि छेदातल्या संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, अशा पद्धतीनं वर्गमुळाचं चिन्ह दिसतं. त्रिकोणी संख्या काढण्याचं हे सूत्र आहे, n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. n म्हणजे ज्या नंबरची आपल्याला संख्या काढायची तो नंबर इथं काय करायचा, ठेवायचा. इथं तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या किंवा त्याला आपण काय म्हणतो, चौकोनी संख्या म्हणतो. मग चौकोनी संख्येमध्ये आहे की नाही, पूर्ण वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, अशा पद्धतीच्या ज्या संख्या येतात त्याला आपण काय म्हणतो, चौकोनी संख्या म्हणतो. सम आणि विषम. सम आणि विषम म्हणजे 2च्या पटीतल्या त्याला आपण सम म्हणतो, 2च्या पटीत नसणाऱ्या त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. तर तुम्हाला 2 टास्क दिलेत, 1 ते 500 पर्यंत सम आणि विषम संख्या वेगळ्या करणे आणि त्याचबरोबर पहिल्या 100 त्रिकोणी संख्या कोणत्या हे तुम्हाला शोधायचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण मूळ संख्या काय असतात, जोडमूळ संख्या काय असतात, संयुक्त संख्या काय असतात ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत.